लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडामधील काही भागात हिमवृष्टी होतीये। तसेच उत्तरेकडून ताशी 15 ते 16 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्यानं महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात थंडीचा जोर प्रचंड वाढलेला आहे। नाशिकसह राज्यात कडाक्याची थंडी पुन्हा परतली आहे, तर शिमल्यापेक्षा नाशिकमध्ये अधिक थंडी आहे। शिमल्याचं तापमान हे 12.2 अंश सेल्सिअस आहे, तर नाशिकमधील निफाडमध्ये 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली आहे। तर नाशिकमध्ये 10.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदलं गेलेलं आहे। यंदाच्या मोसमातील हे निचांकी तापमान आहे। उत्तर भारतातून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आलेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा किमान तापमानामध्ये घट नोंदली गेलेली आहे। राज्यात आज सोमवारी निचांकी तापमानाची नोंद पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झाली आहे। 5.6 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली, तर नाशिकचा पारा 10.6 अंशावर स्थिरावलेला आहे। दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे। उत्तरेतून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कायम राहणार असल्यानं राज्यात पुढील 3 दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेली आहे। तर थंडीचा कडाका वाढल्यानं गहू आणि हरभरा पिकासाठी पोषक वातावरण तयार झालंय। थंडीमुळे पिकांची वाढ होऊन चांगला उतारा मिळू शकेल असाही अंदाज वर्तवला जात आहे। तसेच नागरिकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जातोय। तसेच उबदार कपड्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।